नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. मी संतोष पडेल लॉगवरतीने आपल्या सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, निघालो आता वाघिवण्यात आणि वाघिवण्याकडे जाऊन बघूया. आपण वाघिवण्याचा बहिरी सुद्धा आपल्याकडे येतो, तुम्हाला माहिती आहे, शिमग्याच्या निमित्ताने. आणि त्याच गावात चाललेलं तर मित्रांनो, त्या गावात जाऊन बघू तिथली गावची अगदी जडणघडण आणि थोडंसं मंदिर पण बघूया आपण तिथलं, जरा कसं आहे तिथलं बहिरीदेवाचं अगदी झाडी झुडपामध्ये लपलेलं मंदिर. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. सबस्क्राईब केल्यावरती आठवणीने अगदी व्हिडिओ बघा सुरुवातीपासून शेवटपर्यंत. माझ्यासोबत बारक्याने विष्णू आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे. बघूया आपण गावात आलोय आणि वाघिवणे गावात येऊन अगदी आता कामाला सुरुवात करणार आहोत. आपली मुलं शाळेतले बघा कशी गमती जमते आणि पेप्सी खातात. लहानपणीची आठवण येते ना तुम्हाला. आणि तो एक तिकडं फिरतोय बघा. तर नाव काय तुझं सांग? वा काय नाव बघ काय सांगतो. ए किती वाजता शाळा आहे तुमची? 9 वाजता. हा बरं, 9 वाजता शाळा. आज लवकर कशी शाळा तुमची? काय आज अच्छा गुरुजींची प्रॅक्टिस आहे व्हॉलीबॉलची. तर मुलं शाळेत निघालेत. वाघिवण्यात किती पट आहे बेटा शाळेत मुलांचा? 6 पट आहे. वाघिवणा गाव एवढा मोठा आणि 6 पट आहे शाळेत. प्रत्येक गावची परिस्थिती अशीच आहे बघा, बघतोय आपण. तर मित्रांनो, ही बघा लहानपणीची गमती जमती अशा असतात, अशा उड्या मारतात. सूटबूट अगदी घालून बघा, बुटा बिटा सगळे अगदी घालून अगदी तयारीत निघालेत आमच्या या विद्यार्थी. मित्रांनो, बघतोय आपण ही 5 आणि पुढे गेला मला वाटतं बाईकवरती ना रे. हे मुलांना एक गेला ना शाळेत. किती टोटल पट आहे? 6 जण आहेत ना तुम्ही? मग शाळेतला 6. प्रत्येक जण कितवीला आहे? पहिली, दुसरी, चौथीला कोण कोण आहे? बस दुसरी तिसरीचाच वर्ग आहे. बर, 5वी पर्यंत वर्ग आहे. तू कितवीला आहे? तुझं नाव काय? आरोही मयूर धावरे. आणि तुझं? तुझं का? हे तुझं सांग. वंदन. आणि तुझं? आणि अरे वा, सगळ्यांनी बघा हुशार मुलं आहेत. नावं सांग. आणि एक ड्रेस घालून कशी अगदी निघालेली आहेत शाळेत. चला टाटा बाय बाय. तर मित्रांनो, आत्ता मस्त जेवण बिवण केलं म्हटलं आणि दुपारचं जेवण झालं, कारण कामाला आलोय ना इकडे वाघिवण्यात. आणि त्यानिमित्ताने म्हटलं आता जाऊया जरा वाघिवण्याचं ग्रामदैवत बघायला. आणि माझ्यासोबत सगळे शेट वगैरे, त्यांना खास करून शेट बोललं जातं तिथे गावात. आणि बारक्याने विष्णू का आहेत बघितलं तर त्यांना आपण. तर आत्ता निघालो आम्ही अगदी त्या ग्रामदैवतेच्या ठिकाणी. काका आपल्याला इथून किती वेळ लागतो जायला? तरी पण 10 मिनिटं लागतात. आणि हा गावातून जाणारा रस्ता आहे. अगदी 10 मिनिटं म्हटल्याच्या नंतर जवळजवळ 500 मीटर अंतर आहे. अर्धा किलोमीटर आपण जाऊ शकतो. आणि बघू आता तिथे जाऊन. जुनं ग्रामदैवत आहे, प्राचीन काळातलं, पुरातन काळातलं, भरपूर वर्षापूर्वी. आणि आराध्य दैवत म्हणून ते मांडतात. आणि त्याची पालखीसुद्धा निघते. तर बघूया जाऊन आता तिथे आपल्याला कशा प्रकारे जुनं पुरातन काळातलं मंदिर पाहायला मिळेल. गावातून जाणारा रस्ता आहे. थोडं वाघिवण्या गावाचं मी तुम्हाला दर्शन घडवतं. आणि मौजे वाघिवणे गावीने हे सभागृह आहे त्यांचं, वाघिवणे गावातलं, जिथे सभागृहात सगळे मीटिंग्स वगैरे होतात, सभा होतात, कार्यक्रम वगैरे. मंदिर आहे. आणि आतमध्ये काय आहे? गणपती मंदिर आहे. गणपती मंदिर आतमध्ये आहे. आपण येताना बघू मग. चालेल. इथे काय काय होतं का? ते पालखी वगैरे उत्सव, ग्रामीण गावची पूजा बिजा. अच्छा, गावची पूजा बिजा, ग्रामीण म्हणजे ग्रामीण भागातले जे कार्यक्रम होतात उत्सवाचे आणि विविध प्रकारच्या तिथीचे, ते सगळे कार्यक्रम इथे चव्हाटा म्हणून. हा, आणि इथे पालखी सुद्धा बसली होते साने टाईप. पाठीकडे बघतो हा संपूर्ण गावाची जी काय गावातून रस्ता आलेला आहे. आणि आता गावाच्या अगदी बाहेर पडलेलं इकडे. आणि पूर्वीचे आपल्याला खानावटे, हे बघा हे खानावटे सिस्टम तुम्हाला समजला असेल का शब्द हा? कारण का समजला नसेल तर मी सांगतो समजावून. कारण खानावटा म्हणजेच पूर्वी पावसातून गुरं गोठ्यात बांधतात आणि गोठ्यातून नंतर बोचडी वगैरे सगळी घाण होते आणि म्हणून हे खानावटे नंतर तयार केले जातात. अगदी पाऊस पडेपर्यंत हे खानावटे असतात. आणि नंतर पुन्हा पाऊस पडायला सुरुवात झाली की गुरं गोठ्यात बांधायला सुरुवात करतात लोक.
आहे आणि इथे साना बिना भरली जाते ना हो काका? साना भरली जाते इथे साना भरली जाते आणि हा बाजूला काय कसला हाऊस आहे इथे? ते विहिरी आपल्या बागेला पाणी जातो. अच्छा, इथून बागेला पाणी जाण्याचा जो हा 60% इथे म्हणजे विहीर आहे छोटीशी. आणि आता आपण हे बघून झाल्यानंतर मंदिरात जा. तर मित्रांनो मंदिरात आलोय, अगदी ग्रामदैवत आहे आणि माझ्यासोबत आता आपल्या वाघिणीतले ग्रामस्थ म्हणजे सदस्य पांडुरंग साळवी आणि त्यांना खास करून मी म्हटलं मग अशी टोपण नाव काय आहे ते. तर आता आपण वरती जाऊन प्रवेश करणार आहोत. मंदिर तसं फार जुन्या काळातलंच आहे आणि प्राचीन काळातलं आहे, कदाचित कौलारू आहे, कदाचित काय माहिती नाही इथल्या देवस्थानाबद्दल, पण आपण त्यांना विचारू आणि मग माहिती घेऊन तुम्हाला नक्कीच या देवस्थानाबद्दल सांगणार आहे. अगदी वयस्कर आई आहेत आणि बागेला अगदी पाणी लावण्यासाठी अगदी खास करून येतात. ही इथे त्यांची बाग आहे, मगाशी मी दाखवलीच आहे, सुपारीची बाग आहे. आतमध्ये सुपारीची झाडं म्हणजे पोपळी जास्त दिसतात, खास करून पोपळी म्हटलं जातं ना. आणि ह्या अजून एवढ्या वयात सुद्धा बागेला पाणी लावण्यासाठी येत असतात. आणि त्यांचं नाव, तुमचं नाव कसं? लक्ष्मी हरिचंद्र काने आईंचं नाव आहे. आणि बघा या वयात सुद्धा केवढी ताकद आहे त्यांच्यात काम करण्यात, नाही तर आम्ही अर्धे म्हातारे झालेलो आहेत. अगदी जुनं मंदिर दिसतं आपल्याला पाहायला मिळतं आणि पायऱ्या वगैरे या जुन्याचं आहे. कोटाला आधी मारलेले, मला वाटतं थोडंसं रिडेव्हलपमेंट केलेलं काम दिसतंय, काहीतरी दुरुस्तीकरण वगैरे केलेलं. आणि जुने गज अगदी पूर्वी, फार पूर्वी या गजची सिस्टम आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. दरवाजा थोडासा कमान टाईप बनवलेला आहे आणि श्री भैरवनाथ प्रसन्न असं वरती लिहिलेलं आहे. घंट्याचा नाद सुद्धा आपल्याला ऐकू येतो फक्त. आणि हे बघा फार कौलारू मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, पाहायला मिळतं अगदी जुन्या पद्धतीत. प्रथम आपण आधी या भैरीभावाचं दर्शन घेऊया. हे बघा काका, आता ह्या पाषाणं ठेवलेली आहे ती किती जुनी आहेत ना पाषाणं ही सगळी? हा खूप जुनी, हे बघा म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासून. तर मित्रांनो टोपी बघा मित्रांनो, हे बघा हा मोठा पाषाण आहे तो कुठला? भैरी भावा. आणि हे इकडचं पाषाण आहे हा तेच बैरी काय जाकमत असे बोलतात. जाकमत. ही छोटी पाषाणं तेच तेवढी देवांची मला नाव नाही माहिती, सगळ्यांची वेगवेगळी पाषाण आहेत. आणि हा इकडे काय शंकराची पिंडी आहे काय? शंकराची इकडे आहे. आणि हे काय इथे आहे? ते पण देवच आहे. बघा मित्रांनो, अगदी या मूर्तीला दगडाला कोरवून त्या मूर्तीला आकार देऊन त्यावेळी त्याप्रमाणे या घडवलेल्या मूर्त्या फार जुन्या मूर्त्या आहेत. त्या मूर्त्यांचं चित्र सुद्धा स्पष्ट रूपाने दिसत नाही, पण जेवढी माहिती आहे तेवढी तुम्हाला अगदी नक्की कळतं. इथे शंकराची कद्दाची ती पिंडी दिसते आणि हा नंदीवर शंकराचं वाहन नंदी. हे इकडे पण नंदी आहे, हे नवीन आहे थोडस. आणि हा इकडे एक शिल्प ठेवलेलं आहे दगडाचं आणि तिकडे सुद्धा आहे दोन्ही बाजूला. ते जसं आपण डाव्या हाताला आणि उजव्या हाताला हे दोन्ही शिल्प आहेत, बघतोय आपण फुलं ठेवलेले आहेत. आणि याची रचना अशा प्रकारे केली आहे. तर मित्रांनो, हे प्राचीन काळातले पुरुष असावे, कारण प्राचीन काली यांनी चांगलं उत्तम असं कार्य मानवतेचं, धर्माचं आणि प्रबोधनाचं कार्य केलेलं असावं आणि मानवतेला चांगला धर्माची शिकवण दिली. आणि म्हणून त्यांच्या नावारूपाने, देवाच्या रूपाने काय केली जाते की गणना केली जाते, त्यांचं पूजन केलं जातं. जसं आता प्रत्येक शिवाजी महाराज वगैरे त्याप्रमाणे त्यांची जशी आपण देवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जसं देव मानलं जातं, तसेच हे सुद्धा दैवी पुरुष असावेत ज्यांनी इथे येऊन त्या काळी काय केलेलं आहे, चांगलं कार्य केलेलं आहे. ही त्यांची अगदी खास करून शिमग्याची पालखी निघते, म्हणजे शिमग्याच्या निमित्ताने देव बाहेर पडतो असं, आणि गावोगावी फिरत असतात दर्शन देण्यासाठी. ही नवीन पालखी आहे आणि इकडे सगळ्या जुन्या पालख्या सुद्धा त्यांनी अगदी साठवण करून ठेवलेली आहे आठवण म्हणून. ही बघा मित्रांनो, बघितलं आपण की या भैरीभावाचं दर्शन घेतलेलं आहे. मी म्हटलंच याची कथा आणि त्याची जी काही माहिती आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे. जी आपल्या इथल्या ग्रामस्थांना माहिती होती ती त्यांनी सांगितलं. फार पुरातन काळातलं मंदिर असायला पाहिजे मला वाटतं ना काका? म्हणजे आमच्या जन्माच्या आधीच आहे. म्हणजे तुमच्या जन्माच्या अगोदर पासून ते मंदिर आहे.
म्हणजे काकांचं वय आता जवळजवळ 60-70 वर्षाचं. त्याच्या अगोदर म्हणजे पेशवेकालीन असेल किंवा शिवकालीन असेल तेही आपण सांगू शकत नाही. 500 वर्षापूर्वीचं असेल, 1000 वर्षापूर्वीचं असेल, इथून जे देवस्थान स्थापन केलेलं आहे अगदी फार जुन्या काळातलं. त्यामुळे त्या युगपुरुषाने केलेलं कार्य याचे प्रतीक म्हणून, याची आठवण म्हणून इथे त्याचं पूजन केलं जातं. जसं संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज वगैरे, निवृत्तीनाथ, सोपान मुक्ताबाई यांचं जशी पालखी फिरवतो तशीच त्या निमित्ताने या ईश्वराची सुद्धा पालखी फिरवली जाते त्या पुरुषाची. तर मित्रांनो, मंदिर फार जुनं आहे, जुन्या काळातलं. ग्रामस्थांचा संकल्प आहे की काय तर नवीन मंदिर म्हणून बांधण्याचा प्रयत्न आहे. परंतु आर्थिक अडचणीपुढे आपल्याला कधी कधी बोलतात ना, नतमस्तक व्हावं लागतं. आणि आर्थिक बाजू असल्याशिवाय, अर्थ असल्याशिवाय आपण या गोष्टीला हात घालू शकत नाही. तसा ग्रामस्थांचा संकल्प आहे. भैरीभावाच्या कृपेने किंवा त्या ईश्वराच्या कृपेने नक्कीच त्यांच्या या प्रयत्नाला यश यावं हीच मी या भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि वाघिवणे गावाचं हे भैरी मंदिर अगदी चांगल्या नावारूपास किंवा चांगलं सुंदर असं मंदिर घडावं ही त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून त्यांना त्या मंदिराच्या कामासाठी यश यावं हीच विनंती करतो. तर मित्रांनो, आत्ता मस्तपैकी भैरीबाबाचं वगैरे दर्शन घेतलंय आपण. आणि देवाची ही सडली जो इतिहास आहे ईश्वराचा, या भैरीबाबाचा, या युगपुरुषाचा इतिहास आपण पाहिलाय. या वाघिवणे गावामध्ये तो अवतरित झालेला आणि वाघिवणे गावाला त्यांनी दर्शन दिलेलं आहे. आणि आता आम्ही बसलोय कुठे तर तिथे एक मस्तपैकी साणा भरते आणि त्या साणे भरलेल्या चव्हाट्यावर आम्ही बसलोय. आणि आता हे सगळं अगदी आपण बघितलेलं आहे. तर पुन्हा एकदा खरोखरच या सगळ्या ग्रामीण भागातले जिथे जिथे मी जातो तिथे तिथे तुम्हाला नक्कीच काय काय नवीन किंवा जे वास्तू आहे, शिल्प आहे किंवा पुरातन काळातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्या मागचा इतिहास तोडका मोडका इतिहास मी तुमच्यासमोर अगदी मांडत असतो. आणि तुम्ही सुद्धा बघत असता. त्याबद्दल सगळ्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो. आणि जास्तीत जास्त या यूट्यूब चॅनलला, संतोष पडेल यूट्यूब चॅनलला तुम्ही सहकार्य करावं आणि सबस्क्राईब करावं ही सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत अगदी सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्याल, स्वतःचं आरोग्य सांभाळाल एवढंच ईश्वराच्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.